थ्री इडियट्स हा चित्रपट जवळजवळ सगळ्यांनी पाहिलेला आहे। 2009 साली आलेल्या या चित्रपटाने शिक्षण व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभा केलं होतं। या चित्रपटातील रॅन्चो हे केवळ पात्र काल्पनिक नव्हतं, तर लडाखमधील प्रसिद्ध इंजिनियर, शिक्षण तज्ज्ञ आणि समाज कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आयुष्यापासून प्रेरित होतं। शिक्षणामध्ये बदल घडवण्यासाठी आणि समाजासाठी काम करणाऱ्या या व्यक्तींची कथा इतकी प्रभावी होती की ती मोठ्या पडद्यावर आली आणि लोकांच्या मनात घर करून गेली। लडाखचे प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं। जवळपास 6 महिने ते तुरुंगात होते। आता केंद्र सरकारने अचानक तो आदेश रद्द केला। गृह मंत्रालयाचे यावरती म्हणणं असं होतं की लडाखमध्ये शांतता, स्थिरता आणि विश्वासाचं वातावरण तयार करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे। तसंच सर्व संबंधितांशी संवाद साधून प्रश्न सोडवले जातील असंही सांगितलंय। परंतु काय आहे, इथे काही गंभीर प्रश्न असे उभे राहतात। लडाखचे प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं। जवळपास 6 महिने ते तुरुंगात होते। आता केंद्र सरकारने अचानक तो आदेश रद्द केला। गृह मंत्रालयाचे यावरती म्हणणं असं होतं की लडाखमध्ये शांतता, स्थिरता आणि विश्वासाचं वातावरण तयार करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे। तसंच सर्व संबंधितांशी संवाद साधून प्रश्न सोडवले जातील असंही सांगितलंय। परंतु काय आहे, इथे काही गंभीर प्रश्न असे उभे राहतात। जर संवाद आणि चर्चेतून प्रश्न सोडवायचे होते तर एका सामाजिक कार्यकर्त्यावरती इतका कठोर कायदा का लावला गेला? जर ते देशासाठी धोकादायक होते तर आता त्यांना का सोडण्यात आलं? आणि जर ते धोकादायक नव्हते तर इतके महिने नजरकैदेत त्यांना का ठेवलं गेलं? लोकशाहीमध्ये कायदे देशाच्या सुरक्षेसाठी असतात, पण कधी कधी त्याचा वापर सत्तेचा दुरुपयोग आपल्याला वाटत नाही का? जर एखाद्या व्यक्तीवर कठोर कायदा लावून अटक केली आणि काही महिन्यांनी तो आदेशच जर सरकारने मागे घेतला तर एक प्रश्न नक्की निर्माण होतो, कायदा खरंच आवश्यक होता का? जर कायद्याचा गैरवापर झाला असेल तर यामधून जनतेने एक बोध घ्यायला हवा। लोकशाहीमध्ये कायदे शक्तिशाली असतात, पण त्यावर प्रश्न विचारणं ही नागरिकांची जबाबदारी असते। कोणताही कायदा असो, त्याचा वापर पारदर्शक, न्याय आणि जबाबदारीनंच झाला पाहिजे, नाहीतर लोकशाहीची खरी ताकद कमी होऊन जाते। म्हणून नागरिकांनी जागरूक राहणं, प्रश्न विचारणं आणि कायद्याबद्दल माहिती ठेवणं आता खूप महत्त्वाचं झालंय। कारण लोकशाहीमध्ये अंतिम शक्ती ही फक्त जनतेकडे आहे। या बाबतीत आपलं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर शेअर नक्की करा। धन्यवाद।